राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. कोकण रेल्वे मार्गावरील झाराप स्टेशन येथे मायनिंग माफियांनी मायनिंग मातीचा साठा केला असल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. ही मायनिंगची माती आडाळी MIDC येथील असून ती चोरून काढण्यात आली आहे. या प्रकरणाकडे रेल्वे प्रशासन आणि महसूल विभाग दुर्लक्ष करीत असून या मायनिंग वाहतुकीचे पासेस नाहीत, अशी तक्रार आपल्याकडे स्थानिक नागरिकांनी केली आहे. याविषयी मी तक्रार दाखल करणार असून यामागे कोण आहे याचा तपास करून दंड करावा, अशी मागणी वैभव नाईक यांनी केली आहे. झाराप रेल्वे स्टेशन येथे सध्या मायनिंगचा स्टॉक काही मायनिंग माफियांनी मांडलेला आहे आणि ही मायनिंग खरं तर आज सर्वपक्षीय लोकांनी जी आडारी MIDCतनं चोरून मायनिंग काढलेली आहे तो आहे असं माझं म्हणणं आहे. खरं तर रेल्वे प्रशासन आणि महसूल विभाग ह्याकडे पूर्णपणे डोळे झाकत आहे. जी मायनिंगची वाहतूक आता झाराप स्टेशनवरून होते त्याचे कुठलेही पास नाहीत असं तिथल्या नागरिकांनी माझ्याकडे तक्रार केलेली आहे आणि मी महसूल विभागाकडे आणि रेल्वे प्रशासनाकडे सुद्धा आपल्या माध्यमातून तक्रार करणार आहे. कारण हे पास नसताना ही मायनिंगची लूटमार होत आहे, शासनाची फसवणूक होत आहे आणि माझं म्हणणं आहे की काही पास हे काही ठिकाणचे मायनिंगचे असतात, परंतु माल हा सगळा आडाळी MIDCचा आहे आणि त्यांच्या पाठीशी कोण आहेत याचं प्रशासनाने शोध घेतला पाहिजे आणि त्यांच्यावर दंड आकारला पाहिजे. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.